श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी नामामध्ये जेवढी ताकद आहे ती खरंच कशातच नाही. या अनुभवातून आपल्याला हेच बघायला मिळणार आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव सांगणार आहे. महाराज काय आहे, महाराजांच्या नावात किती ताकद आहे, ह्याची प्रचिती महाराजांनी मला क्षणोक्षणी करून दिलेली आहे. स्वामी भक्तांना सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. महाराजांच्या सेवेत मी म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरच होती, पण सेवा मात्र काही करत नव्हते. माझे वडील हे माझे लग्न ठरले त्यानंतर माझे वडील एक्सपायर झाले. माझ्या लग्नाच्या वेळेस माझे वडील नव्हते. त्यानंतर माझे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर मी पुणे येथे आले. माझे मिस्टर एका कंपनीत कामाला होते, त्यामुळे मी पुणे येथे आले. आमचं जे सासर होतं ते सासर अहिल्यानगर, पण मिस्टर पुण्याला असल्यामुळे मी पुणे येथे आले. पण महाराजांचा मला पूर्णपणे विसर पडला होता. सेवा काय काहीच माहीत मला नव्हतं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, काय झालं की मला पहिली मुलगी झाली. माझा खूप सुखी संसार सुरू होता. मी देखील जॉब करत होते, माझे मिस्टरही जॉब करत होते. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. पण ना काय झालं की अचानकपणे माझ्या मिस्टरांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला आणि तिथून पुढे आमचं पूर्णपणे चक्र फिरलं. खूप सारे फायनान्शियल कंडिशन आमच्यावरती आल्या. आर्थिक अडचण खूप भासू लागली, कारण आम्ही लोन काढलं होतं. लोन काढून आम्ही स्वतःचं घर घेतलं होतं. त्या लोनचे हप्ते भरायचे, हे सर्व घर चालवायचं, त्यामुळे खूप बर्डन माझ्यावरती आलेलं होतं. आणि त्याच वेळेस माझी मैत्रिणींनी पुन्हा एकदा माझ्या जीवनामध्ये महाराजांना आणलं आणि महाराजांचे व्हिडिओ देखील माझ्यासमोर यायला सुरुवात झाली. आणि मग मी पुन्हा महाराजांचं नामस्मरण करायला सुरुवात झाली. महाराजांची मूर्ती घरामध्ये आणली, महाराजांची पूजा घरात सुरू झाली. पण माझे दुःख काही संपत नव्हते, दुःखाचे डोंगर संपत नव्हते. दिवसेंदिवस आणखीन प्रश्न वाढत चाललेले होते. त्याचमध्ये आमच्या घरी जी काही गावाकडची शेती आहे त्याच्यावरून देखील भांडणं सुरू झाले. आणि माझे जे मोठे भाई होते ते सेपरेट मागत होते. मग सासऱ्यांनी सर्व वाटण्या करून दिल्या. ज्या वाटण्या केल्या त्यामध्ये पण त्यांनी खूप मोठा भेदभाव केला. जे काही पाण्याची जमीन होती ती माझ्या मोठ्या भायांना दिली आणि जिथे काही पिकत नाही अशी जमीन आम्हाला देण्यात आली. त्यामुळे मिस्टरांनाही खूप वाईट वाटलं आणि माझी अशी परिस्थिती आहे म्हणून हे माझ्यासोबत असे वागतात म्हणून त्यांनाही खूप राग आला. घरच्यांसोबत देखील भांडणं झाले, त्यामुळे आणखीनच आम्ही डिस्टर्ब झालो. त्यानंतर माझ्या मिस्टरांना थोडं बरं वाटलं. महाराजांची सेवा माझी सुरूच होती आणि मिस्टरांना मग यांना मला काहीतरी करून दाखवायचं अशी त्यांच्या मनामध्ये भावना होती. यांनी मला असं केलं ना तर मी यांना लवकरच काहीतरी कमवून दाखील अशी त्यांच्यामध्ये भावना तयार झाली होती. त्याचमध्ये ते शेअर मार्केटमध्ये घुसले आणि शेअर मार्केटमध्ये त्यांनी पैसा लावायला सुरुवात केली. त्यांनी मात्र मला याच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. त्यांना फक्त लवकर श्रीमंत व्हायचं होतं, लवकर पैसे कमवायचे होते. त्यामध्येच मला दुसरी प्रेग्नेन्सी राहिली आणि माझं 9 महिन्यानंतर डिलेवरी झाली तर मला पुन्हा मुलगी झाली. आमच्या घरामध्ये मुलगा मुलगी असा भेदभाव नसल्यामुळे मिस्टरांनाही खूप आनंद झाला. आम्ही दोघंही खूप आनंदात होतो. अगोदरच आमच्यावरती यांच्या ॲक्सिडेंटमुळे फार कर्ज झालेलं होतं. जवळपास 5 ते 6 लाख रुपये कर्ज आमच्यावरती झालेलं होतं. त्यानंतर आता मिस्टरांनी पुन्हा हे चालू केलं. त्यांना प्रॉफिट देखील व्हायचं, पण त्यांना आणखी आशा लागायची की आपण आता एवढं प्रॉफिट झालं तर याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला मिळेल. या हेतूने ते दिवसेंदिवस जास्त त्याच्यामध्ये जायला सुरुवात केली. मला एक दिवस असंच म्हणजे टी व्हीवर त्यांनी शेअर मार्केटचं लावलं सकाळ. मी त्यांना खूप बोलली की सकाळ हे शेअर मार्केटचं काय लावलं. ते मला खूप फोर्स करू लागले की तू देखील रोज एक ट्रेंड करत जा, तू मारत जा, तू शिक, आपल्याला पैसे येतील. मी त्यांना म्हटले, हे बघा, लवकर कोणीही श्रीमंत होत नाही, कष्टाशिवाय पर्याय नाही, कष्ट करावे लागणारच आहे. तुम्ही याच्यात काही पडू नका, आपण कष्ट करू आणि सर्व काही व्यवस्थित होईल आपलं. तुम्ही याच्यात घुसू नका, खूप लोक याच्यामध्ये डुबले आहे. असं जणू काय महाराजांनी माझ्या मुखातून बोलून घेतलं होतं, पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही. त्यांना जेव्हा कळालं की मला साथ देत नाही त्यावेळेस त्यांनी मला सर्व काही सांगायचं पूर्णपणे बंद केलं.
ते घरातून जायचे तर रात्रीच घरी येत असायचे. घरात कुठलंच लक्ष त्यांचं नव्हतं. मला खूप टेन्शन यायचं. मला असं वाटायचं की यांना हप्ते वगैरे आहे, हप्ते भरतात, तर मग मी माझं जे काही पेमेंट यायचं त्यामध्ये माझं पूर्ण घर चालवून मी त्यांना देखील पैसे देत होते. असं माझं सुरू होतं. स्वामींची सेवाही सुरू होती. पण माझ्या मिस्टरांना ते म्हणतात ना की जसं दारूचं व्यसन असतं तशाच प्रकारे त्यांना ते खूप जबरदस्त व्यसन लागलं. त्यांनी अक्षरशः 12% व्याजदराने पैसे काढले, 15 रुपये शेकड्याने पैसे काढले. असे खूप सारे व्याजाचे पैसे काढून त्यांनी हे सुरू केलं. रोज ते जवळपास 50-60 हजार रुपये त्यामध्ये घालत असायचे. आणि एकदा ते माझ्यापुढे येऊन खूप रडायला लागले की म्हटलं आता यांना नेमकी काय झालं, मला काहीच कळायला मार्ग नाही. आणि त्यांनी काय केलं की सुसाईड करायचं पूर्णपणे ठरवलं होतं की मी आता सुसाईड करणार. आणि मग महाराजांनीच मला ती बुद्धी दिली, कारण त्यांनी मला विचारलं की गोळ्या कुठे आज तसं जो व्यक्ती कधीच गोळ्या घेत नाही त्याला आज गोळ्याची काय गरज पडली. त्या दिवशी नेमकं मी बाहेर जाणार होते, पण त्यांचं असं बघितल्यानंतर मला थोडंसं क्लिक झालं. महाराजांनी मला दाखवून दिलं आणि त्यानंतर मग मी जाण्याचं कॅन्सल केलं, मी जाणार नाही. आणि मग माझे मिस्टर खूप रडायला लागले की मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, माझ्यावरती खूप कर्ज झालं, मी शेअर मार्केटमध्ये पूर्णपणे डुबलो, असं ते मला सांगत होते. मी त्यांना म्हटले किती कर्ज झालेलं आहे, तर ते म्हटले जवळपास 13 ते 14 लाख रुपये माझ्या कर्ज झालं. आमचं जे दोघांचं मिळून होतं ते 5 ते 6 लाख आणि त्यांचं जवळपास 15-16 लाख, म्हणजे असं जवळपास 20 ते 21 लाख रुपये कर्ज आमच्यावरती झालं. मी त्यांना तरी देखील धीर देण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना म्हटलं आज जर मी खचले, यांना जर काही बोलले तर हे जे यांनी निर्णय घेतला आहे तो त्याच्याकडे जाईल, म्हणून आपण त्यांना आधार देऊया असं मी म्हटलं. मी त्यांना म्हटलं हे बघा, आम्हाला पैसा महत्त्वाचा नाही, आम्हाला तुम्ही महत्त्वाचे आहात. कारण बाप गेल्यानंतर काय हाल होते हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. माझे वडील गेल्यानंतर आमचे काय हाल झाले मी सर्व काही तुम्हाला बघते. आपल्याला 2 लेकरं आहे, त्यांच्याकडे बघा, बापाशिवाय काहीच पर्याय नाही, कोणीच कोणाचं नसतं हे बघा, असं मी त्यांना खूप समजावून सांगितलं. तुम्ही याच्यातून आता बाहेर पडा, जी चूक झाली ती चूक आता फक्त पुन्हा करू नका. आता आपण याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करू, दोघं मिळून खूप कष्ट करू आणि हे कर्ज फेडू. महाराज आपल्यासोबत आहे, महाराज नक्की आपल्या कष्टाला साथ देतील, असं मी त्यांना खूप विनंती केली. आणि त्यानंतर मग त्यांनी देखील म्हटलं की ठीक आहे, मी आता असं करणार नाही. ते खूप रडले, मीही खूप रडले. त्यानंतर मग मी त्यांच्यासोबत खूप छान वागायला लागले आणि तेही आमच्यासोबत खूप छान वागायला लागले. मला असं वाटलं की आता पूर्णपणे बंद झालं आणि त्यांनी खरंच 5-6 महिने पूर्णपणे बंद केलं होतं. एकदम व्यवस्थित सर्व काही सुरळीत होतं. लोकांचे फोन यायचे, खूप म्हणजे खूप त्यांना डिप्रेशन यायचं. ज्यावेळेस फोन यायचे त्यावेळेस मी ते फोन रिसीव करायचे, त्यांना सांगायचे की भाऊ दादा आत्ता आमच्याकडे पैसे नाही, पण जेव्हा येऊ तुमचे पैसे आम्ही पायी न पायी पुन्हा रिटर्न करू, आम्हाला तुमचं काहीच नको, असं म्हणून मी त्यांना खूप विनंती करून त्यांना हे करायचे की आम्ही आल्यानंतर देऊ. शेवटी आम्ही ठरवलं की आमचा जो फ्लॅट होता तो फ्लॅट आपण विकून टाकूया आणि जे काही लोकांचं कर्ज आहे ते कर्ज देऊन टाकू आणि बँकेचे हप्ते आपण फेडू आणि रेंटनी राहू, असं आम्ही ठरवलं. पण मिस्टर म्हटले की नको, आता स्वतःचं घर झालेलं आहे तर नको, आपण काय करू, गावाकडली जमीन विकू, असं ते मला म्हटले. पण त्यानंतर पुन्हा ती जमीन विकायचं राहूनच गेलं. आणि मग पुन्हा एकदा त्यांना आशा लागली की त्यांना वाटलं की आपण काय करू की ही जमीन विकू. जमीन विकल्यानंतर जे पैसे येतील ते पुन्हा शेअर मार्केटमध्ये लावू आणि शेअर मार्केटमधून जो नफा मिळेल त्याच्यातून आपलं कर्ज फेडून टाकू. जास्त पैसे असल्यानंतर आपल्याला जास्त पैसे, आणखी डबल पैसे आपले होतील, असं त्यांच्या मनात पुन्हा फिल्म जागृत झाली. यावेळेस मात्र त्यांनी मला सांगितलं नाही. मी स्वामींकडे खूप विनंती करायची, स्वामींची सेवाही खूप करायची, काम बघायची, मुलींना बघायची, स्वामींचं नामस्मरण, कंटिन्यू नामस्मरणामध्ये मी असायची, नामस्मरण करायची. स्वामींनी वेळोवेळी मला खूप सारे संकेत दिले, पण माझंच दुर्लक्ष त्या संकेताकडे झालं. मी ते संकेत बघितले नाही. कोणीतरी यायचं माझ्याकडं मला सांगायचं, पण माझ्या मिस्टरांवरती पूर्ण विश्वास होता. मी त्यांना पुन्हा विचारायचे तुम्ही काही पुन्हा करतायत का, तर ते नाही म्हणायचे. गावाकडची जमीन विकली हे मला माहीत झालं नाही. त्यांना ते पैसे पुन्हा शेअर मार्केटमध्ये त्यांनी लावले, पूर्ण पैसे डुबवले. त्यानंतर मला पुन्हा कळालं की असं झालेलं आहे. त्यावेळेस मी सर्वांना बोलावून घेतलं, हे बघा असं सुरू आहे, मी याच्यात काहीच करू शकत नाही, उद्या जर काही झालं तर सर्वजण मलाच ब्लेम करतील, म्हणून मी माझ्या सासू सासऱ्यांना सर्वांना स्पष्टपणे सांगून टाकलं. त्यानंतर
मिस्टर पुन्हा खूप डिप्रेशनमध्ये गेले. मी त्यांच्यासाठी तरी चांगल्याच प्रकारे वागत होते, चांगलंच बोलत होते. जाऊ द्या, झालं ते झालं, पण तुम्ही 3-3 वेळेस ती चूक करू नका. माणूस एका चुकीतून शिकत असतो, तर तुम्ही पुन्हा डबल तीच चूक करता, म्हणून हे केलं. पण त्यांनी त्या दिवशी मात्र माझं काहीच ऐकलं नाही. त्यानंतर त्यांना वाटलं की माझ्यामुळं यांना त्रास होतो, लोक यांनाही त्रास देतात आणि मलाही त्रास देतात, म्हणून त्यांनी सुसाईड करायचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा त्यांचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. मला त्यांनी भनक देखील लागू दिली नाही. महाराजांनी खूप संकेत दिले. त्या दिवशी अक्षरशः दिवा जळतच नव्हता, कंटिन्यू दिवा विझत होता. आम्ही जेवण देखील केलेलं नव्हतं. काय घडणार होतं, मला खूप उदासी त्या दिवशी भासत होती. स्वामींना म्हणत होती, स्वामी काही करा, पण जे काही संकट असेल ते दूर करा, यांना सद्बुद्धी द्या, अशी विनंती महाराजांना करत होती. त्यानंतर स्वामींचं नामस्मरण कंटिन्यू सुरू होतं माझं. आणि संध्याकाळची वेळ झाली. माझ्या मिस्टरांना मी कॉल केला की काय करायचं भाजी, तर ते म्हटले की फक्त खिचडी भात कर, बाकी काहीच करू नको, असं ते म्हटले. मी खिचडी भात केला. आम्ही त्यांची वाट बघू लागलो. मी मुलींना जेवायला घातलं, त्यांना झोपी लावलं. मिस्टर 11 वाजले, 12 वाजले, तरी देखील मिस्टर घरी येईना. त्यावेळेस 12 वाजल्यानंतर मला खूप टेन्शन यायला लागलं की आता नेमकी मिस्टर कुठे आहे. माझा फोन देखील ते उचलेना, काहीच करेना. मग आता काय करावं. महाराजांचाच धावा सुरू. महाराजांना म्हणायची की त्यांना सुखरूप फक्त घरी येऊ द्या, काहीच माझ्या कानावरती वाईट येऊ देऊ नका, त्यांनी माझा फोन उचलू द्या, असं म्हणून मी रात्रभर जागी राहिली. रात्रभर कुणाचाच फोन वगैरे काहीच आला नाही. कंटिन्यू त्यांना मेसेज करत होती, फोन करत होती, पण ते माझा फोन रिसीव करत नव्हते. त्यानंतर सकाळ झाली, मी पुन्हा फोन करायला सुरुवात केली. तर दुसऱ्या एका व्यक्तीने माझा फोन उचलला आणि तो म्हटला की ताई, हे तुमचे कोण आहे. तर मी म्हटलं की हे माझे मिस्टर आहे. तर म्हणे यांनी सुसाईड केलं आहे, यांनी औषध घेऊन इथे हे पडलेले आहे. हे ऐकल्यानंतर मला माझ्या पायाखालचीच जमीन सरकली. काय करावं काहीच कळेना. महाराज तुम्ही काय केलं. मी पूर्णपणे थंडगार पडली. मला काहीच कळेना. घरच्यांनाही कॉल केला, घरच्यांनाही सांगितलं, सर्वजण आले. त्यानंतर स्वामी भक्तांनो, जेव्हा मी त्यांना बघितलं त्यावेळेस मला एकच प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला, तुम्ही हे का केलं असंच मला वाटायचं की मी तुम्हाला किती समजावून सांगत होते, तुम्ही का बरं हे केलं नाही. आणि महाराजांनाही म्हटलं की स्वामी, तुम्ही जे संकेत दिले ते मला कळाले, पण मी त्यांना वाचू शकले नाही याची खूप मोठी खंत मला वाटली. त्यानंतर मी खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये गेले. आता मुलींचं कसं होईल, माझं कसं होईल, काय करावं काहीच कळत नव्हतं. मी खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये चालले होते, पण महाराजांची साथ माझ्यासोबत होती, महाराजांचं नाव माझ्यासोबत होतं. मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहिली. माझ्या मिस्टरांना 2 महिने झाले. त्यानंतर मी पुन्हा माझ्या मुलीला घेऊन माझ्या घरी आले. आणि इथं घरी आल्यानंतर आता पुढचं जे कर्ज वगैरे होतं, मिस्टरांचं कर्ज जे होतं ते मी काही देणार नव्हते, हे तर स्पष्ट होतं, कारण मला माहीतच नव्हतं कुणाकडून घेतलेलं, काय घेतलेलं. मी ज्यांच्याकडून घेतलं होतं माझ्या हाताने, त्यांचं कर्ज मला द्यायचं होतं मात्र, कारण प्रत्येकजण हा कष्ट करूनच कमवत असतो, कोणी असं कमवत नाही की याला द्यायचं म्हणून असं कमवत नाही. तर मग मी ज्यांच्याकडून घेतले त्यांचे पैसे द्यायचे होते. मग मी निर्णय घेतला की आता जे काही असेल, माझे जे दागिने वगैरे होते ते सर्व काही दागिने मी मोडून टाकले. त्यानंतर जे पैसे आले त्याच्यातून मी ज्यांचे पैसे घेतले होते त्यांचे पैसे दिले. आणि स्वामी नामाची माझी साथ होती, स्वामीच माझा आता आधार होते. तुम्हाला माहीत आहे, नवरा गेल्यानंतर एका स्त्रीची काय अवस्था होती. 2 लेकरांचं शिक्षण करायचं होतं, त्यांनाही आधार द्यायचा होता. आता एक बाप आणि आई दोन्ही मिळून मला कर्तव्य पार पाडायचं होतं, मला खंबीरपणे उभं राहायचं होतं. माझ्या मिस्टरांनी एक रेकॉर्डिंग करून ठेवलेली होती, ती मला त्यांचा मोबाईल मिळाल्यानंतर ती मिळाली. त्याच्यात त्यांनी मला माझी माफी मागितली होती, मला माफ कर, मी गेल्यानंतर तू खचून जाऊ नको, पोरींना चांगलं शिकव, त्यांना मोठं कर, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो म्हणून मी चाललेलो आहे, असं त्यांनी म्हटलं. त्यांचं ते शब्द मला खूप असं माझ्या हृदयाला भिडून गेले. त्यानंतर मी ठरवलं की आता खचायचं नाही, खंबीरपणे उभं राहायचं. आणि मी माझ्या मुलींसाठी उभा राहिले. सोबतच महाराजांची साथ होती आणि महाराजांनी माझी साथ दिली. आणि मला जे एका ठिकाणी खूप छान जॉब मिळाला. माझं जे काही घर विकायचं चालू होतं, पण म्हटलं जर आपलं घर गेलं तर काय करायचं, पण मी घर विकलं नाही. आणि आता मी कष्ट करून माझ्या मुलींना शिकवत आहे. मला माहीत आहे स्वामी माझ्यासोबत आहे, स्वामींची साथ आहे. आणि तुम्ही सर्वजण देखील माझ्यासोबत आहात हे देखील मला माहीत आहेत, कारण स्वामी परिवार हा एकच आहे, वेगळा नाही. मला माझ्या मुलींसाठी लढायची ताकद
महाराजांनी द्यावी एवढी स्वामीच्या चरणी आता प्रार्थना आहे. आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत असावे. तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.